विद्येचं माहेरघर पुणे, राज्याची सांस्कृतिक राजधानी आपलं पुणे। परंतु याच पुण्याचं सध्या मिर्झापूर होतोय। होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय। का आपल्या पुण्याचं मिर्झापूर होतंय पाहूया या रिपोर्टमध्ये। हीच ती स्कूल व्हॅन ज्यात चिमुरड्यांवर अत्याचार झाला। हीच ती कोयता गँग जी पुण्यात उच्छाद मांडते। ड्रग्स अँड हिट अँड रन @ पुणे। पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी, परंतु आज शर्मेनं मान खाली जावी अशी या राजधानीची अवस्था। ही जी स्कूल व्हॅन तुम्ही पाहताय त्याच स्कूल व्हॅन मध्ये शाळेत जाऊन उज्ज्वल भविष्याचे धडे गिरवणाऱ्या 2 चिमुरड्यांच्या भविष्याला चिरडण्यात आलं। याच स्कूल व्हॅन मध्ये एक नव्हे तर 2 चिमुरड्यांवर अत्याचार झाला। अत्याचार करणारा याच स्कूल व्हॅनचा चालक। हे कमी की काय म्हणून बोबदेव घाटात एका तरुणीवर 3 नराधमांनी पाशवी बलात्कार केला। मित्रासोबत फिरायला आलेल्या युवतीवर मित्रांच्या डोळ्यात देखतच अत्याचार करून आरोपी पसार झाले। पोलिसांची लखतर वेशीला टांगत आरोपी अजूनही मोकाट फिरतायत। आता पाहूयात पुण्यातल्या कोयता गँगचा उच्छाद। माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर भर रस्त्यात गोळीबार। गोळीबारानंतर आंदेकरांवर कोयत्यानं वार। हल्ल्यात आंदेकरांचा जागीच मृत्यू। पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला। भांडण सोडवायला गेलेले पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड कोयत्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी। सुसगावात अभियंत्यावर 30 ते 40 जणांचा काठ्या, रॉड आणि दगडांनी हल्ला। हल्ल्यावेळेस कारमध्ये त्यांचं कुटुंबीय असतानाही जीवघेणा हल्ला। हडपसरच्या पुरसुंगी परिसरात अनेक दुकानांची तोडफोड। रस्त्यावरील वाहनांच्या फोडल्या काचा। आरोपींमध्ये अल्पवयीन आरोपींचा समावेश। पुण्याच्या मोहम्मदवाडी परिसरातील तिघांचा या पानटपरीवर हल्ला। या हल्ल्यामध्ये टपरी चालक गंभीर जखमी। लोहगाव परिसरातही कोयता गँगची दहशत। कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। चनाराम चौधरी यांच्या दुकानाची तोडफोड। पुण्यातील पोर्श कारचं हिट अँड रन प्रकरण तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। एका बड्या बापाच्या पोरानं दोघांना चिरडूनही त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांपासून पोलीस आणि राजकारण्यांचा प्रयत्न आजही आठवला की आपल्याला आपल्याच व्यवस्थेची लाज वाटते। पेशवाईच्या समृद्ध इतिहासानं पावन असलेल्या पुण्यात ड्रगिस्ट, रेपिस्ट आणि कोयते नाचवून मोगलाई आणणाऱ्या या कार्ट्यांना वेळीच ठेचणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा पुण्याचा मिर्झापूर झाला तर खरंच नवल वाटायला नको। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।